नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत. केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे. विद्यार्थ्यांना डिफिकल्ट वाटणारा असा सब्जेक्ट इकॉनॉमिक्स, तर हा सब्जेक्ट आपण सोपा करून देत आहोत. फक्त सिलेबस प्रॉपर न बघण्यामुळे आपले इथं मार्क्स जातात. तर पाठीमागचे 2 ते 3 सेशन तुम्ही बघितले आहेत असं मी गृहीत धरून आजचा जो आपला लेक्चरचा पार्ट आहे तो स्टार्ट करते. ठीक आहे. तर आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी याच्यावरती आपल्याला वारंवार क्वेश्चन आलेले आहेत. बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपली जी लेक्चर सिरीज कशी राहणार आहे त्याचं थोडक्यात मी तुम्हाला इथं विश्लेषण करते. तर पहिलं प्रकरण आहे आपलं आर्थिक विकास. लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला अल्पविकसित अर्थव्यवस्था, विकसित अर्थव्यवस्था, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी, ओके, हा पार्ट आपला प्रकरण फर्स्ट मध्ये कंप्लीट होईल. प्रकरण सेकंड जे असेल ना तुमचं आर्थिक वृद्धी, त्याच्यामध्ये आपण प्रारूप बघणार आहोत. आतापर्यंत कधी आयोगाने क्वेश्चन विचारले नाहीत पण विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल हेराल्ड डोमर प्रारूप वगैरे आहे ना, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला आर्थिक वृद्धीमध्ये आपण काय करणार आहोत, प्रारूप 2 मध्ये दारिद्र्याचं जे दुष्टचक्र आहे किंवा आपण दारिद्र्य टॉपिक म्हणतो तो आपण तिथे शिकणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला लेविस्थानचं प्रतिमान जे आहे ते देखील आपल्या प्रारूप 2 मध्ये शिकायचं आहे. आपला जो चॅप्टर चौथा आहे, चौथ्यामध्ये तुम्हाला जो 23 ला क्वेश्चन पडला होता ना, बॅलन्स्ड अनबॅलन्स्ड ग्रोथ, त्याच्यावरती, तर तो असेल आपला चौथा टॉपिक. आणि आपला 5वा टॉपिक असेल भांडवल विकास, एक मिनिट थांबा, मानवी आणि वित्तीय. ठीक आहे, ओके. तर हे 4 टॉपिक तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळवून देतील राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. जेव्हा तुमचा पेपर होईल तेव्हा पहिल्यांदा तुम्ही इथं कमेंट द्यायला याल की मॅडम आपण जे शिकलो तिथूनच राज्यसेवेला क्वेश्चन होते. पण काय होऊ शकतं माहिती का, इथं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देते बरोबर, तर तुम्हाला असं वाटेल की मॅडम खूप जास्त कंटेंट देत आहेत आपल्याला, पण जोपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या संकल्पना क्लिअर होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला जीएसच्या पेपर मधले जे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहेत ते ओळखीचे वाटणार नाहीत, सोपे वाटणार नाहीत आणि सॉल्व्ह पण होणार नाहीत. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यामुळं कंटाळा करू नका. कंटेंट जे तुम्हाला दिले ते कंटेंट सगळं तुम्ही लिहून घ्या किंवा जे मेन पॉइंट्स असतील, रनिंग नोट्स असतील, ज्या काय असतील ते काढून घ्या. ठीक आहे. आणि बाकीचा जो आपला भाग राहतो तो तुम्ही आपला जो ठोकळा आहे, आपल्या ठोकळ्यातून तुम्ही अर्थव्यवस्थेशी रिलेटेड चार्ट वगैरे करून घेऊ शकता. ठीक आहे, ओके. चला, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना आपल्या ऑफिशियल वेबसाईट बद्दल मी थोडक्यात इन्फॉर्मेशन देते. तर ही आहे आपली ऑफिशियल वेबसाईट केसागर पब्लिकेशन. इथं तुम्हाला एमपीएससी, पीएसआय, एसटीआयएसओ, ग्रेड सी, यूपीएससी, अदर एक्झाम, मराठी यूपीएससी सगळ्या कॅटेगरीसाठी बुक्स तुम्हाला इथं मिळत आहेत. स्पेशली राज्यसेवेचे विद्यार्थी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जो आपला ठोकळा आहे तो ठोकळा घ्यायचा आहे रिव्हिजनसाठी. जितके क्वेश्चन होतील तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करा. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. तर या 29व्या सुधारित आवृत्तीमध्ये तुम्हाला जवळजवळ 7,000 नाही 25,000 प्लस क्वेश्चन मिळतात प्रॅक्टिससाठी. पुस्तक तुम्ही काढून बघा. सोबतच तुम्हाला 23चा जो डाटा आहे करंट अफेअर्सचा तो देखील याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि 22चा क्वेश्चन पेपर पण तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहे. ठीक आहे, ओके. तर हे पुस्तक आता इथं सोल्ड आउट दिसत आहे. तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती बघा किंवा तुमच्या सिटीमध्ये प्रमुख पुस्तक विक्रेते कोण असतील तिथं पण मिळून जाईल. आणि पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. ठीक आहे, ओके. चला, तर आपण आजचा जो आपला पहिला टॉपिक आहे, पहिला टॉपिक आपण स्टार्ट करतोय आर्थिक विकास. ठीक आहे, ओके. आर्थिक विकास. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही सुरुवातीला आर्थिक विकासाची डेफिनेशन का घेतली नाही, तर हळूहळू आपण तेही घेऊया. इथं आपल्याला सुरुवातीला शिकायचं आहे अल्प विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय, विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी हे सगळं आपल्याला इथे शिकायचं आहे. ठीक आहे, ओके. चला बघा, अल्प विकसित अर्थव्यवस्था संकल्पना, परिभाषा आणि निर्देशक या सगळ्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. आपल्याला फक्त टाईप माहित असतात, अल्प विकसित, विकसित आणि विकसनशील. ठीक आहे, ओके. मे बी मी सिक्वेन्सनं सांगितलं नसेल तर करेक्शन करून घ्या. तर इथं जर आपण बघितलं तर विकासाचा विचार करता अर्थशास्त्रामध्ये बघा कोणत्या बेसिसवरती हे 3 टाईप पाडलेले आहेत. व्यवस्थित ऐकायचं काम करा फक्त. जर तुम्ही विकासाचा विचार केला तर अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला विकसित, अल्प विकसित आणि अविकसित देशाचं वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या बेसिसवरती, विकासाच्या बेसिसवरती. ओके. अविकसित त्या देशाला म्हणतात जिथे
विकासाच्या आशा देखील शून्य राहतील, म्हणजे काहीच होप्स नाहीयेत. ओके, तिथं विकास होऊच शकत नाही. त्याला काय म्हटलेलं आहे? अविकसित म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ बघा, दक्षिण आणि उत्तर ध्रुव असेल किंवा वाळवंटी प्रदेश असेल, अशा ठिकाणी तुम्ही विकास करू शकता का? नाही करू शकत, म्हणजे तिथं काहीच होप्स नाहीयेत की तिथं विकास होईल. ठीक आहे, ओके. तर इथं जवळपास विकास होणं म्हणजे अशक्य आहे. परंतु अल्प विकसित देशामध्ये मात्र विकासाची संभाव्यता असते का? असते. कारण का? तिथं ऑलरेडी थोडासा विकास झालाय, बरोबर, म्हणजे पुढे पण विकास होऊ शकतो, म्हणजे तिथं होप्स ठेवल्या जाऊ शकतात. तर अल्प विकसित म्हणजे इथं विकासाची संभाव्यता असते. उदाहरणार्थ आहे आपला भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका. या ठिकाणी आपण थोड्या आशा ठेवू शकतो की इथं विकास होईल. ओके, क्लिअर. तर इथपर्यंत समजलं, जास्त काही अवघड नाहीये. नेक्स्ट पार्ट बघा. अल्पविकसित देशाचे जेव्हा अर्थव्यवस्था आपण स्पष्ट करतो ना, तर त्याच्यामध्ये स्टॅले जे आहेत ना, स्टॅले यांनी एक मत दिलेलं आहे. तर यांचं नाव लक्षात ठेवा, स्टॅले. तर स्टॅले यांचं मत काय आहे? अल्पविकसित देशाचे वैशिष्ट्य सांगताना त्यांचे दोन प्रकार दिसून येतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, अल्पविकसित देशाचं जेव्हा तुम्ही वैशिष्ट्य सांगता तेव्हा इथं काय होतं? दोन प्रकार दिसून येतात. पहिला आहे अत्यंत गरिबी आणि दुसरा आहे उत्पादनाची जुनाट पद्धत. ठीक आहे, काय आहे? पहिला अत्यंत गरिबी आणि दुसरा आहे उत्पादनाची जुनाट पद्धत. अत्यंत गरिबी जी असते ना, ती अल्पविकसित देशामध्ये सखोल स्वरूपामध्ये दिसते, लक्षात घ्या. आणि उत्पादनाची जी जुनाट पद्धती असते ना, म्हणजे तिथं नवीन टेक्नॉलॉजी नसते, विज्ञानाचा वापर झालेला नसतो, म्हणजे कामातून गेलेली यंत्र असतील, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार न करणं असेल, बरोबर. त्याच्यामुळे गरिबी जी नैसर्गिक संसाधनाच्या कमतरतेमुळे असते का? नाही. लक्षात घ्या, तर तिथं गरिबी नैसर्गिक संसाधनाच्या कमतरतेमुळे नसून संपूर्ण जगात सिद्ध न झाल्यामुळं तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे काय झालेलं असतं? तिथं विकासामध्ये अडथळे निर्माण झालेला असतो. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत, म्हणजे टेक्नॉलॉजी आणि विज्ञान याचा अभाव असल्यामुळे काय होतं, इथं जे जुनी यंत्र पद्धती वगैरे आहे ना, तीच वापरली जाते. याच्यामुळे काय होतं? विकासामध्ये अडथळा निर्माण होतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट पॉइंट आहे आधुनिक काळामध्ये काय होतं बघा. आधुनिक काळामध्ये सन्मानजनक शब्द अल्पविकसित देशांसाठी वापरलाय. आधी वापरला जात होता का? नाही, लक्षात घ्या. तर इथं जर आपण बघितलं तर आधुनिक काळामध्ये विकसनशील देश हा शब्द, इथं करेक्शन करा, हा शब्द अर्थव्यवस्थेची एक कुंठित अवस्था प्रतीत करतो. ठीक आहे, कोणती अवस्था? विकसनशील देश. ओके, अल्पविकसितलाच एक सन्मानजनक शब्द वापरलाय, तो म्हणजे विकसनशील देश, म्हणजे आपली अर्थव्यवस्था अल्पविकसित आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट बघा. तरी पण इथं अर्थव्यवस्थेचं स्पष्टीकरण करण्यासाठी हा शब्द परिपूर्ण आहे का? नाही. कारण का? बघा, अल्पविकसित देशामध्ये, सेंटेन्स लक्षात ठेवा बरं का, अल्पविकसित देशामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतात, म्हणूनच लोकसंख्या वाढते, बरोबर. लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत तुम्ही बघितला असेल, आपल्याला एक्झाम मध्ये विचारला पण जातो. तर जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतात. याच्या उलट विकसनशील देशामध्ये जन्मदरापेक्षा मृत्यूदर कमी होऊ लागतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यामुळे काय होतं इथं, हे जे स्पष्टीकरण करण्यासाठी शब्द वापरलेत ना, हे शब्द थोडेसे कमी पडतात किंवा परिपूर्ण आहेत असं आपण इथं म्हणू शकतो. ठीक आहे, ओके. अल्पविकसित आणि विकसनशील काय म्हटलंय आपण? अल्पविकसित अर्थव्यवस्थेलाच आधुनिक काळामध्ये विकसनशील म्हटलंय, पण हा परिपूर्ण शब्द नाही. कारण का? अल्पविकसित देशामध्ये जन्मदर पण जास्त असतो, मृत्यूदर पण जास्त असतो, पण विकसनशील देशामध्ये काय होतं? जन्मदरापेक्षा मृत्यूदर कमी होऊ लागतो. परिणामी आपल्याला काय दिसतं इथं? लोकसंख्या वाढलेली दिसते. ठीक आहे, ओके. परिणामतः आधुनिक काळात एका नवीन शब्दाचा अधिक वापर होतोय, तो म्हणजे थर्ड वर्ल्ड. ठीक आहे, तिसरं विश्व. अर्थात याच्यासाठी आपण एक पर्यायवादी शब्द मग दिलेला आहे. सॉरी, लोकसेवा आयोग पण बरेच शब्द ना अल्टरनेट वापरतात, त्याच्यामुळं शब्दांचे अर्थ आपल्याला इथं व्यवस्थित माहित पाहिजेत. तर अल्पविकसित देश आणि विकसनशील ह्या दोन्ही ज्या शब्दांचे अर्थ आहेत ते तुम्हाला इथं समजले असतील. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा. अल्पविकसित अर्थव्यवस्थेची व्याख्या काय आहे? आता इथं तुम्हाला जसं तुम्हाला शुम्पीटर यांची व्याख्या विचारली होती वृद्धीची, तसंच तुम्हाला अल्पविकसित देशाची पण व्याख्या विचारली जाऊ शकते. तर इथं तुम्हाला प्रोफेसर सिंगर यांची व्याख्या दिलेली आहे. एका अल्पविकसित देशाची व्याख्या
त्याप्रमाणे आहे जसं 7 आंधळे म्हणजे जे पट्टी लावून असतात, तर हत्तीला पाहताना प्रत्येक व्यक्ती ज्या बाजूने हत्तीला पाहतोय त्या बाजूचं वर्णन करतोय. तुमच्या लक्षात आलं असेल. पण सगळे मिळून जेव्हा संपूर्ण दर्शन घेतो तेव्हाच त्याचं स्पष्ट चित्र लक्षात येतं. ठीक आहे. तर ही आहे सिंगर यांची डेफिनेशन अल्पविकसित अर्थव्यवस्थेबद्दल. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाची डेफिनेशन आपल्याला विचारली जाऊ शकते. लक्षात घ्या, सिंगर यांची डेफिनेशन आपल्याला नाही विचारणार, पण तुम्हाला इथं संयुक्त राष्ट्र संघाची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. अल्पविकसित देशातील प्रति व्यक्ती वास्तविक उत्पन्न अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया तसेच पश्चिम युरोप देशापेक्षा कमी असतं. संयुक्त राष्ट्राची डेफिनेशन फार सोपी आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही. त्यांनी काय केलंय, अल्पविकसित देशाचं कंपॅरिझन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि पश्चिम युरोप सोबत केलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला रॅग्नर वर्क्स यांची डेफिनेशन मिळते. नर्क्स करा, इथं माझ्याकडनं चुकून झालेलं आहे हे. अल्पविकसित देशांची तुलनात्मक परिभाषा स्पष्ट करताना काय म्हणतात हे प्रोफेसर रॅग्नर, विकसित देशांपेक्षा ज्या देशात भांडवली संसाधनांची कमतरता. एका शब्दावरून तुम्ही डेफिनेशन लक्षात ठेवू शकता. आणि इथं तुम्हाला शक्यतो तर मला असं वाटतंय संयुक्त राष्ट्र संघाची किंवा नर्क्स यांची डेफिनेशन विचारतील, सिंगर यांची डेफिनेशन तुम्हाला विचारणार नाही. ठीक आहे. तर काय म्हणतात हे, की विकसित देशापेक्षा ज्या देशामध्ये भांडवली साधनांची कमतरता तेथील लोकसंख्या आणि राष्ट्रीय नैसर्गिक संसाधनांपेक्षा कमी असते. बघा, लोकसंख्या लोकांच्या प्रपोर्शन मध्ये जर बघितलं तर तिथे संसाधनांची कमतरता असते. ठीक आहे, नैसर्गिक साधनांपेक्षाही कमी असं आपण इथं म्हणू शकतो. तर ही आहे इथं रॅग्नर नर्व्स यांची डेफिनेशन. नेक्स्ट बघा, मायर आणि बाल्डविन यांची पण डेफिनेशन आहे. अल्पविकसित शब्द हा अत्याधिक असमानतेचा स्तर दर्शवितो. काय म्हणतात मायर आणि बाल्डविन, की अल्पविकसित हा जो शब्द आहे असमानतेचा स्तर दर्शवतो. असे जर शब्द तुम्ही लक्षात ठेवले, तर शब्द लक्षात ठेवणं पण सोपं नसतं. लक्षात घ्या, डेफिनेशन वारंवार तुम्हाला रिपीट करावे लागतात, वारंवार. जसं की तुम्ही देसले सरांचं पुस्तक वापरत असाल, देसले सरांचं पुस्तक एकदा वाचून चालतं का? नाही, बरोबर. आपल्या केसागर पब्लिकेशनचा ठोकळा आहे, एकदा कंटेंट वाचून चालतं का? नाही चालत, बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला रिपीट सगळं सतत रिव्हिजन करावी लागते, तर कुठं डेफिनेशन लक्षात राहतात. ओके. तर हे मायर आणि बाल्डविन काय म्हणतात, की अल्पविकसित शब्द हा अत्याधिक असमानतेचे स्तर दर्शवतो. तसेच त्यांना मागासलेले देशही म्हणता येत नाही. कारण का, या शब्दामुळे मागासलेलं म्हटलं तर काय होतं, आपल्या देशाला जर कोणी मागासलेलं म्हटलं चालेल का? आपल्याला नाही. भावना आणि आत्मगौरव दोन्हीला ठेस लागते. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, जेकब बायनर काय म्हणतात, अल्पविकसित देश तो देश आहे जिथं मोठ्या प्रमाणावर भांडवल, श्रमशक्ती किंवा अधिक उपलब्ध संसाधनांच्या साह्याने उत्पादन करण्याची संधी असते, ज्याद्वारे वर्तमानातील लोकसंख्येच्या राहणीमानामध्ये उंचवता येते किंवा उंची येते. प्रति उत्पन्न जरी अधिक असले तरी राहणीमानाच्या स्तराला स्थिर ठेवून जास्तीत जास्त लोकसंख्येचा निर्वाह होऊ शकतो. बरोबर. बघा, बायनर काय म्हणतात, अल्पविकसित देश असे आहेत जिथं मोठ्या प्रमाणावर भांडवल, श्रमशक्ती किंवा अधिक उपलब्ध संसाधनाच्या साह्याने काय करू शकतात, उत्पादन करण्याची संधी असते. म्हणजे पाठीमागे आपण बघितलं की नाही, की इथे काहीतरी होप्स असतात, इथं विकास होऊ शकतो. लक्षात घ्या, ज्याच्याद्वारे काय होतं, वर्तमानामध्ये लोकसंख्येच्या राहणीमानामध्ये सुधारणा येते, प्रति उत्पन्न वाढतं, त्याच्यानंतर राहणीमानाच्या स्तरामध्ये स्थिरता ठेवून काय होतं, इथं जास्तीत जास्त लोकसंख्येचा निर्वाह होऊ शकतो. अशी डेफिनेशन केलेली आहे जेकब बायनर यांनी अल्पविकसित अर्थव्यवस्थेची. ठीक आहे. तर चार डेफिनेशन आहे, त्याच्यामधल्या 3च लक्षात ठेवा, पहिली नाही लक्षात ठेवले तरी चालेल. भारतीय नियोजन आयोगाने पण अल्पविकसित अर्थव्यवस्थेची डेफिनेशन केलेली आहे, ती देखील आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. अल्पविकसित देश असा देश आहे जिथं एका बाजूला अतिरिक्त मानवी शक्ती आणि दुसऱ्या बाजूला अवशोषित नैसर्गिक साधनांची कमी अधिक मात्रा. तेच आहे, फक्त थोडंफार शब्द बदललेले आहेत. काय म्हणताय ते, एका बाजूला लोकसंख्या खूप जास्त आहे, दुसऱ्या बाजूला नैसर्गिक संसाधनांची कमी अधिक मात्रा आहे. ठीक आहे, याचं सह अस्तित्व म्हणजे अल्पविकसित अर्थव्यवस्था. बरोबर. ओके, म्हणजे लोकसंख्या खूप जास्त आहे पण संसाधनांची कमतरता तिथं होते, त्याच्यामुळे विकास होऊ शकत नाही. लक्षात घ्या.
सर्वसाधारणपणे या ज्या सगळ्या डेफिनेशन तुम्ही बघितल्या, 5 डेफिनेशन, या डेफिनेशन मधून तुम्हाला काय समजतं की अल्पविकसित अर्थव्यवस्थेत लोकसंख्या वाढीचा दर अधिक असतो. लक्षात घ्या, हे जे तुमचं सारांश आहे की नाही, याच्यामधूनच क्वेश्चन येतो. उदाहरणार्थ बघा, खालील विधानांचा विचार करा. ठीक आहे, विचार करा. ओके, पहिलं सेंटेन्स असतं बघा, अल्पविकसित देशामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्या, मी तुम्हाला लिहून का दाखवते, असे क्वेश्चन येतात. लोकसंख्या, हँडरायटिंग माझं समजत नाहीये म्हणून मी तुम्हाला बोलून दाखवते. लोकसंख्या वाढीचा दर, फक्त फॉर्मॅट समजून घ्या. लोकसंख्या वाढीचा दर जो असतो तो कसा असतो, अधिक असतो. ठीक आहे, आयोग काय देईल तुम्हाला, इथं या अधिकच्या ठिकाणी काय करतात, एरर टाकले जातात. बरोबर, आता हे एरर कधी समज, इथं अधिकच्या ठिकाणी तुम्हाला काय देतात, कमी असतो. मग हे एरर तुम्हाला कधी समजतात, जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या डेफिनेशन अभ्यासलेल्या असतात की अल्पविकसित देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर कसा असतो, अधिक असतो. त्याचबरोबर विरोधाभास काय असतो, प्राकृतिक साधनांची उपलब्धता जी असते ती तुम्हाला इथं कमी झालेली दिसते किंवा त्याचा उपयोग न करणं, त्याच्यामुळे काय होतं, परिणामतः उत्पादकता आणि उत्पन्न दोन्हींचा जो खालावलेला स्तर आहे, म्हणजे साध्या शब्दामध्ये तो देश अल्पविकसित देश मानला जातो. बरोबर, म्हणजे ज्याचा आर्थिक विकास जो असतो तो शक्य असतो पण अपूर्ण असतो. ठीक आहे, कसा असतो, अपूर्ण असतो. तर हा जो सारांश आहे ना, या सारांशावरून तुम्हाला विचारले जातात क्वेश्चन. ओके, क्लिअर, आय होप तुम्हाला समजलं असेल. राज्यसेवा पूर्व परीक्षेला असेच प्रश्न येतात, याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. क्लिअर, चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, अल्पविकसित देशाचे निर्देशक घटक. आता सगळ्यांना माहित असतं, आपण नॉर्मली पेपर वगैरे वाचतो, अल्पविकसित देश आपल्याला माहित पण आहे की बाबा विकसनशील, अल्पविकसित, पण निर्देशक घटक प्रॉपर जर शब्द आयोगाने वापरला परीक्षेमध्ये, निर्देशक घटक, तर हे आपल्याला माहित नसतात. बरोबर, इंडिकेटर्स ऑफ डेव्हलपिंग ऑर, आता इथं बघा, म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय, मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही जास्त. निर्देशक घटक हा वर्ड तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात आलं. बाकी तुम्हाला लक्षात येतं, इथं गरिबी असते, कृषी प्रधान अर्थव्यवस्था असते, त्याच्यानंतर अजून काय असतं, आधी बुलेट पॉइंट मी तुम्हाला सांगते. नैसर्गिक संसाधनांचा अपुरा उपयोग असतो, वाढत्या लोकसंख्येचा ताण असतो, हे तर तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे. बरोबर, फक्त निर्देशक म्हटलं की आपण घाबरतो. बेरोजगारी असते, अदृश्य बेकारी असते, हे सगळं कुठं दिसून येते आपल्याला, अल्पविकसित किंवा विकसनशील देशामध्ये. श्रम उत्पादकतेचा निम्न स्तर असतो, भांडवल निर्मितीचा कमी दर असतो. पण हे याचं एक्सप्लेनेशन जे आहे ना, इथून पण तुम्हाला क्वेश्चन येतात किंवा उत्पन्नाचं वितरण कसं असतं, विषम असतं. तर हे 8 इंडिकेटर्स तुम्हाला तिथं माहित असले पाहिजेत. बघा, तुम्ही आता उद्याची परीक्षा देताय, तर हा सगळा सिलेबस तुमचा कव्हर आहे का, हा क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारा. विद्यार्थी थेरीचे लेक्चर अवॉइड करतात, लक्षात घ्या. खूप सारे विद्यार्थी थेरीचे लेक्चर अवॉइड करतात, असं करू नका. जर तुमची थेरी परफेक्ट असेल तरच तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला जावा. ओके, अदरवाईज काय होतं माहिती का, एखादा स्पेसिफिक क्वेश्चन आहे, तो पूर्वी विचारलेला आहे, बरोबर, तोच क्वेश्चन विचारतील याची गॅरंटी आहे का, नाही. उदाहरणार्थ शुम्पीटर यांची व्याख्या विचारली, 24ला पण शुम्पीटरचीच व्याख्या विचारतील का, नाही, दुसरी व्याख्या विचारू शकतात तुम्हाला. त्याच्यामुळं एक्स्ट्रा व्हॅल्यू ऍडिशनल कंटेंट तुम्हाला इथं करावंच लागतं. ओके, बघा, इथं जर इंडिकेटर्स मध्ये पहिला इंडिकेटर्स बघितला, कोणताही देश गरीब असेल तर तो अल्प विकसित आहे असं आपण म्हणतो. बरोबर, आता इथं मिडल यांचं मत पण दिलेलं आहे. बघा, मिडल यांच्या मते गरिबी देशाला अल्प विकसित ठेवते, लक्षात घ्या. परंतु इथं ते काय म्हणतात, गरिबी हा विकासाचा योग्य मापदंड नाही. जरी गरिबी देशाला अल्प विकसित ठेवत असली तरी पण गरिबी विकासाचा मापदंड नाही. कारण का, भारतासारख्या देशामध्ये गरिबी बरोबरच श्रीमंत जनसंख्या पण आहे की. बरोबर, गरिबीमुळे जनतेला काय होतं, अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाहीत. त्याच्यामुळे काय, अल्पविकसित देशामध्ये उत्पादन, प्रति व्यक्ती उत्पन्न, बचत आणि गुंतवणूक यांची कमतरता दिसून येते. तर या सेंटेन्स वरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की अल्पविकसित देशामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या
बाबी दिसून येतात. तर पहिली बाब तर दिसून येते, उत्पादन कमी असतं, प्रति व्यक्ती उत्पन्न कमी असतं, बचत कमी असते, गुंतवणूक पण कमी असते. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठं दिसून येतात? अल्पविकसित देशामध्ये. म्हणजे गरिबी हा तिथला एक इंडिकेटर झाला. कृषी प्रधान अर्थव्यवस्था, इथं जर आपण बघितलं तर अल्पविकसित देश प्रामुख्याने कृषी प्रधान देश आहेत. बरोबर, म्हणजे तिथं कृषी क्षेत्रामध्ये गुंतलेल्या ज्या लोकांची संख्या आहे ती जास्त आहे. ती अर्थव्यवस्था कच्च्या उत्पादनावर आणि प्राथमिक उत्पादन कार्यात असते. आता इथे काय होतं माहिती का? म्हणजे आयोगाला माहिती की कृषी क्षेत्र म्हटलं की विद्यार्थी बरोबर ओळखतात. आयोग काय करतं माहिती का? कच्च्या उत्पादनावर आणि प्राथमिक उत्पादन कार्यात असं वर्ड देतं तिथं. मग आपण कन्फ्युज होतो. कन्फ्युज व्हायची गरजच नाहीये. कृषी क्षेत्र आणि कच्चं उत्पादन, प्राथमिक उत्पादन आपल्या लक्षात येतं ना लगेचच. बरोबर, मग या देशाची 65 ते 75% जी जनसंख्या आहे ती कृषी व्यवसायावर अवलंबून असते. बरोबर, निम्म्यापेक्षा जास्त आपण म्हणू शकतो. असाही वर्ड तुम्हाला देतील, टक्केवारी न देता निम्म्यापेक्षा जास्त असंही देतील. ओके, याच्या उलट जे प्रगत देश आहेत ना, उदाहरणार्थ अमेरिका, जर्मनी, जपान, इथले जे एकूण 10% कमी जनता कृषी क्षेत्रामध्ये आहे. बरोबर, आणि प्रति हेक्टर उत्पादकता तिथली कृषी क्षेत्राची अत्यंत कमी आहे. तर हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स समजून घ्या. आणि कृषी प्रधान अर्थव्यवस्था हे एक रिझन आहे अर्थव्यवस्था अल्पविकसित राहण्याच्या पाठीमागचं. ठीक आहे, तिसरा इंडिकेटर आहे नैसर्गिक संसाधनांचा अपुरा उपयोग. बघा, अल्पविकसित अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं? नैसर्गिक संसाधनांची कमतरता नसते, लक्षात घ्या, पण त्यांचा म्हणजे उपयुक्त आणि योग्य उपयोग होत नाही. ओके, वोतिन्स्की, आता हे ओतिन्स्की आणि योतिन्स्की यांची नावं लक्षात ठेवा. यांच्या मते प्रमुख समस्या ही नाही की पृथ्वीची पोषण क्षमता कमी आहे किंवा उत्पादन जमिनीची कमतरता असते. ठीक आहे, ओके, याच्या उलट काय होतं की पृथ्वीवरती भरपूर साठा आहे संसाधनांचा, लक्षात घ्या, पण इथं मानवाच्या माहिती आणि तंत्रज्ञानाचं जे ज्ञान आहे ना, त्याच्या कमतरतेमुळे उपलब्ध साधनांचा तो योग्य उपयोग करू शकत नाही. बरोबर, म्हणजे तुम्हाला एक छोटं सोपं एक्झाम्पल देऊ का? काही भागामध्ये खनिज संसाधनं खूप आहेत पण तिथे खनन झालेलं नाहीये. बरोबर, सोपं एक्झाम्पल. तसंच तर इथे काय होतं की टेक्नॉलॉजी, मानवाचं अपुरं नॉलेज, तंत्रज्ञान याच्यामुळे काय होतं, त्याचा वापर नाही करू शकत. आणि भारतात सुद्धा कृषी योग्य जमीन आणि जलशक्ती यांचा पूर्ण उपयोग होत नाही. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चौथा मुद्दा बघा, वाढत्या लोकसंख्येचा ताण. पॉप्युलेशन प्रेशर म्हणतात याला. आणि आयोगाची सवय आहे, आयोग इथं तुम्हाला पॉप्युलेशन प्रेशर असा सुद्धा वर्ड लिहून देऊ शकतो. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही हे काय सांगताय, पेपर काढून बघा, आयोग असं करतं. तर अल्पविकसित देशाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वाढती जनसंख्या. म्हणजे आता इथं तर तुम्ही बघताय की गेल्या काही वर्षामध्ये वृद्धी दर 2 ते 3% राहिला आहे. त्याचबरोबर वाढता जन्मदर आणि घटता मृत्यूदर आपल्याला दिसून येतोय. त्याच्यामुळे काय होतं, लोकसंख्या वाढली की राहणीमानाचा दर्जा घटत जातो. वाढत्या जनसंख्येमुळे प्रति व्यक्ती जमिनीचं जे प्रमाण आहे ते कमी होत जातं. बरोबर, डिवाइड होतं ना. नेक्स्ट बघा, त्याच्यामुळे काय होतं, श्रमशक्ती, वाढती लोकसंख्येमुळे श्रमशक्तीत वाढ होते, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण करते आणि अल्परोजगारीसाठी सुद्धा कारणीभूत असते. नेक्स्ट इंडिकेटर आहे बेरोजगारी, अदृश्य बेकारी. हे आपण बघितलेले आहेत टाईप. लोकसंख्या विस्फोट आणि रोजगारीची कमतरता याचा परिणाम काय असतो, म्हणजे बेकारी वाढते. बरोबर, पर्यायी रोजगार असे द्वितीयक आणि तृतीयक हे उद्योग क्षेत्र आपण बघतो ना, यांचा विकास झालेला नसतो. त्याच्यामुळे काय होतं, कृषी क्षेत्रामध्येच हे जे सगळे बेकारी झालेले लोक असतात हे जातात आणि इथं कृषी क्षेत्रावरचा भार वाढत जातो. श्रमाच्या पुरवठ्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये वाढ होते. दोन्ही क्षेत्रामध्ये बेकारीचं प्रमाण वाढत जातं. विश्व अधिकोषाचे जे अंदाज आहेत ते काय सांगतात, विकसनशील देशाकरता 2025 पर्यंत लोकसंख्येची विस्फोटात्मक परिस्थिती राहील. सध्या दिसतच आहे की आपल्याला कोविड जरी येऊन गेलं तरी लोकसंख्येची विस्फोटात्मक स्थिती दिसतच आहे. गुन्नार मिर्दाल ह्याला स्टार करा, यांची डेफिनेशन बऱ्याच एक्झाम मध्ये विचारली. यांच्या मते अर्ध बेकारी आणि अदृश्य बेकारी अल्पविकसित देशांचं प्रमुख वैशिष्ट्य ठरतं. लोकसेवा आयोगाचा नवीन पॅटर्न बघता अर्थशास्त्र, सामाजिक आर्थिक विकासामध्ये तुम्हाला या अर्थतज्ञांच्या डेफिनेशन कराव्याच लागतील, अदरवाईज तुम्हाला तिथं मार्क्स मिळणार नाहीत, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, श्रम उत्पादकचा निम्न स्तर.
जर तुम्ही बघितलं विकसनशील देशामध्ये विकसित देशांच्या जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर तिथं उत्पादकता कशी असते, कमी असते, बरोबर. त्यांच्या मानाने इथं श्रमाची करा, ओके, श्रमाची उत्पादकता कशी असते, कमी असते. कारण काय असतं बघा, कारण असतं निम्न राहणीमानाचा स्तर, ओके, निम्न राहणीमानाचा स्तर जो सगळ्यात मोठा परिणाम आहे. आणि हे दोन्ही सामाजिक आणि आर्थिक घटक एकमेकांना प्रभावित करतात. परिणामतः काय होतं, राष्ट्रीय उत्पन्न कमी होतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर 7वा इंडिकेटर आहे भांडवल निर्मितीचा कमी दर. इथं भांडवलाचा वाढता दर कुठल्या पण देशाच्या विकासासाठी गरजेचा असतो. भांडवल जास्त पाहिजे, बरोबर. अल्पविकसित देशामध्ये कसा असतो, कमी असतो. त्याच्याबरोबर निर्मितीचा पण दर कमी असतो, बरोबर. आणि कमी बचत कमी गुंतवणूक पाठीमागे आपण बघितले अशी अवस्था तिथे असते. बचत कमी पण उपभोग प्रवृत्ती अधिक. परिणामतः आर्थिक विकासाचा जो कार्य असतो त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात. हे जर आपण सुरुवातीपासून कंटेंट केलं तरच एक्झाम मध्ये सोपं जाणार आहे. नेक्स्ट बघा, उत्पन्नाचे विषम वितरण. इथं जर बघितलं तुम्ही, इथं उत्पन्न फार विषम आहे. म्हणजे श्रीमंत खूप कमी आहेत, गरीब खूप जास्त आहेत. ही जी दरी आहे खूप मोठी आहे. विभाजन आहे रे नाही रे यात विभाजन दिसतं. श्रीमंत वर्ग काय करतात, सगळ्या सुखसोयींचा उपभोग घेतात, बरोबर. गरीब काय करतात, म्हणजे इतके गरीब आहेत की काही लोकांना संध्याकाळचं जेवण पण मिळत नाही. ठीक आहे, ओके. विश्व बँक रिपोर्ट आहे 2000चा. विकसनशील देशातील 10% अति निर्धन लोकसंख्या राष्ट्रीय उत्पन्नाचा केवळ 2% हिस्सा, कमीत कमी 20% जनता केवळ 5% राष्ट्रीय उत्पन्न आणि उच्चतम 20% श्रीमंत जनसंख्या उत्पन्नाचा 52% हिस्सा उपभोगतात. हे तुम्हाला विचारणार नाही, जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी दिलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा. तर अल्पविकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. सगळ्या डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेले आहेत, सगळे इंडिकेटर्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. याच्या बाहेर मला तर वाटत नाही कुठला क्वेश्चन येईल म्हणून. त्याच्यानंतर आहे विकसित अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉन्सेप्ट इथं तुम्हाला बघायची आहे. तर विकासाची संकल्पना, प्रगतीची आशा सदा सर्वकालीन युगामध्ये आपल्या बरोबर असतेच, बरोबर. म्हणजे मानव समाज काय करतो, महत्वाकांक्षी आहे, बरोबर. मानवाला काय वाटतं की आपला देश प्रगत झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे. म्हणजे विकासाकरता कोणत्या संसाधनांची आवश्यकता आहे हे पण माणूस बघायला चालू करतो, बरोबर. जीवन सगळ्यांकरता सुखी होईल का, सगळी लोकसंख्या संगनमतानं बरोबर कशी राहू शकेल. तर विकासाचं अर्थशास्त्र या सगळ्या गोष्टींचा उहापोह करतं आणि त्याच्यासाठी जे मार्ग लागणार असतील ना तर त्याच्यापर्यंत पोहोचायचा मानव प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात काय माहिती का, विकास गरजेचा आहे हे मानवाला समजतंय, बरोबर. त्याच्यासाठी काय लागणार आहे, कोणते मार्ग लागणार त्याचा ऑब्विसली तो स्वतः विचार करणार. ओके, क्लिअर. याच्या पलीकडे इथून तुम्हाला काही विचारणार नाहीत. तर मायर आणि बाल्डविन, आता येतो आपण आपल्या एक्झामकडं, तर तुम्हाला मायर आणि बॉल्डविन यांची डेफिनेशन विचारली जाऊ शकते की यांच्या मते राष्ट्राच्या गरिबीचं अध्ययन राष्ट्राच्या धनाच्या अध्ययनापेक्षा सुद्धा अधिक महत्वाचं असतं. लक्षात घ्या की राष्ट्रामध्ये गरिबी किती आहे हे बघणं महत्वाचं आहे, ना की राष्ट्रामध्ये धन किती आहे. ठीक आहे. विकसित अर्थव्यवस्थेत आर्थिक विकासाचं महत्व, त्याची विकासाची अवस्था निरंतर टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. ओके, क्लिअर. तर मायर आणि बाल्डविन यांची व्याख्या तुम्हाला विचारली जाऊ शकते विकसित अर्थव्यवस्थेसंबंधी. याच्यानंतर बघा, आर्थिक विकासाच्या व्याख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी दोन्ही आपल्याला बघायचं आहे. तर आर्थिक विकासाची एक सामान्य परिभाषा देणं अत्यंत कठीण आहे. कारण का बघा, अर्थशास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, प्रत्येक अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे आधार गृहीत धरलेले आहेत, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही अशी परफेक्ट डेफिनेशन नाही देऊ शकत. एका संप्रदायाच्या विचारानुसार जर तुम्ही बघितलं, विकासाचा अर्थ काय आहे, राष्ट्रीय वास्तविक उत्पन्नामध्ये वाढ, हा आहे त्यांचा अर्थ. दुसरी विचारधारा काय म्हणते, प्रति व्यक्ती वास्तविक उत्पन्न जास्त असलं पाहिजे. ओके, म्हणजे एक जण म्हणतोय की राष्ट्रीय उत्पन्न वाढ झाले पाहिजे, दुसरा म्हणतोय की प्रति व्यक्ती वास्तविक उत्पन्न जे आहे ते जास्त पाहिजे. ओके, त्याच्यामुळे आपण परफेक्ट डेफिनेशन देऊ शकत नाही. तरी पण इथं तुम्हाला आर्थिक विकासाच्या डेफिनेशन आपण घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये किंडलबर्गर आणि हरिकेनची एक डेफिनेशन आहे. इथं तुम्हाला 4 डेफिनेशन दिलेत बघा, 1 2 3 आणि 4, सॉरी
5 आहेत, 5. ठीक आहे, 5 डेफिनेशन आहेत. एकच मिनिट थांबा. ही 5वी डेफिनेशन. ठीक आहे, ओके. बघा, किंडरबर्गर आणि हरिक काय म्हणतात, आर्थिक विकास म्हणजे अधिक उत्पादन ज्याच्यामुळे शक्य होतं, त्यात तांत्रिक आणि संस्थात्मक व्यवस्थेतील बदल म्हणजे आर्थिक विकास. ठीक आहे, म्हणजे यांनी कशावरती भर दिला, तांत्रिक आणि संस्थात्मक व्यवस्था. लुई काय म्हणतात, लुईच्या मते दरडोई उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास. मायर बाल्डविन काय म्हणतात, आर्थिक विकास ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये दीर्घकाळ कोणत्याही अर्थव्यवस्थेतील वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वृद्धी होते. हे आपण पाठीमागं पण बघितलं. यंगसन काय म्हणतात, आर्थिक प्रगती म्हणजे समाजाशी संबंधित आर्थिक उद्देशांना प्राप्त करण्याच्या शक्तीमध्ये वाढ करणं. विलियमसन काय म्हणतात, आर्थिक विकासाद्वारे त्या प्रक्रियेचा बोध होतो ज्याच्याद्वारे कोणत्याही देशातील नागरिक उपलब्ध साधनांचा उपयोग करून प्रति व्यक्ती वस्तूंच्या उत्पादनात सतत वृद्धी करण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजे विलियमसन यांनी प्रति व्यक्तीवरती भर दिला, यंगसन यांनी आर्थिक उद्देशांना प्राप्त करण्याची शक्ती त्याच्यामध्ये वाढ करण्यावरती भर दिलाय. मायर बाल्डविन काय म्हणतात, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वृद्धी म्हणजे आर्थिक विकास. लुई म्हणतात दरडोई उत्पन्न, आणि किंडरबर्गर म्हणतात तांत्रिक आणि संस्थात्मक व्यवस्थेतील बदल. ठीक आहे, तर ह्या 5 डेफिनेशन तुम्हाला काय करायचे आहेत, रिवाइज करायचे आहेत. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, ह्या ज्या सगळ्या डेफिनेशन आपण बघितल्या त्याच्यावरून 3 महत्वपूर्ण गोष्टी आपल्या समोर येतात. एक म्हणजे प्रोसेस, दुसरं म्हणजे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न, आणि तिसरं म्हणजे दीर्घकालीन किंवा निरंतर वृद्धी. 5 डेफिनेशन जेव्हा तुम्ही अभ्यासता तेव्हा तुम्हाला या 3 गोष्टी तिथं लक्षात येतात की आर्थिक विकास सतत चालणारी प्रक्रिया आहे, बरोबर. परिणामतः आर्थिक घटक सतत क्रियाशील राहतात आणि विभिन्न क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणतात, पण हे परिवर्तन साधारणतः राष्ट्रीय उत्पन्नात वृद्धी घडवून आणतात, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर आहे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न. वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, निश्चित कालावधीत वस्तू आणि सेवांची विशुद्ध मूल्यात होणारी वाढ. ही डेफिनेशन पण विचारली जाऊ शकते. आर्थिक विकासाचं मापन करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न हाच आधार मानला जातो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एकूण राष्ट्रीय उत्पादनातून मूल्य ऱ्हासात झालेलं परिवर्तन समायोजित केल्यानंतर विशुद्ध राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होतं. लँग्वेज कुठली पण असू द्या, तुम्हाला अर्थ समजला पाहिजे. ठीक आहे. दीर्घकालीन वृद्धी, विकासाचा संबंध कशाशी असतो, दीर्घकाळाशी असतो, लक्षात ठेवा. कारण का, अल्पकाळात झालेली कोणतीही उच्चावणे म्हणजे विकास नाही, छोट्याशा काळासाठी झालेला आहे, त्याला तुम्ही विकास म्हणणार का, नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला त्याच्यानंतर आर्थिक विकासाचे सूचकांक किंवा निर्देशांक, इंडिकेटर्स तुम्हाला दिलेले आहेत. देशाचा आर्थिक विकास होत आहे किंवा नाही हे लक्षात घेण्यासाठी काही इंडिकेटर सांगण्यात येतात आणि याच्या सहाय्याने आर्थिक विकासाचं मोजमाप करता येतं. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या इंडिकेटरच्या सहाय्याने आर्थिक विकासाचं मोजमाप केलं जातं. पहिला इंडिकेटर आहे राष्ट्रीय उत्पन्न. जर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत असेल तर आर्थिक विकास होतो असं समजलं जातं, आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्यामुळे जनतेच्या गरजा पूर्ण करण्याची शक्ती वाढते. वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न आर्थिक विकासाचं श्रेष्ठात्मक सूचक आहे. ओके, सेकंड इंडिकेटर आहे प्रति व्यक्ती उत्पन्न दरडोई उत्पन्न. ठीक आहे, इथे जर आपण बघितलं, अधिकांश अर्थशास्त्रज्ञ काय म्हणतात माहिती का, आर्थिक विकासाचा मापदंड वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न नसून दरडोई उत्पन्न हा अधिक चांगला आहे. कारण का, दरडोई उत्पन्नामध्ये होणारी जी वाढ आहे हे आर्थिक प्रगती मापण्याचं उचित आणि योग्य माप आहे. ठीक आहे, म्हणजे जीवनस्तर उंचावण्याचं प्रमुख कारण प्रति व्यक्ती उत्पन्नच आहे. त्याच्याकरता काय झालं पाहिजे, संपत्तीचं योग्य वितरण समाजात होणं आवश्यक आहे. सेकंड इंडिकेटर आपण इथं बघितला. थर्ड इंडिकेटर आपण बघूया. थर्ड इंडिकेटर काय आहे बघा, आर्थिक कल्याण. आर्थिक विकास हा आर्थिक कल्याणाचे केवळ एक साधन आहे. काही तज्ञ काय म्हणतात, आर्थिक आणि सामाजिक कल्याणाचा मापदंड आर्थिक विकास आहे. सेंटेन्स फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, पण अनुमानावरून दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, संपत्तीचं समान वितरण याच्यामुळे कल्याणात वाढ होणे शक्य होते. म्हणजे फिरून आपण कुठं येतो, आधी दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, समान वितरण महत्वाचं आहे. ठीक आहे, ओके. उत्पन्नाची वाटणी, डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. इथे जर तुम्ही बघितलं, आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये झालेली जी वाढ आहे, वाढ करायचं ती समाजाच्या विविध स्तरांमध्ये न्यायोचित किंवा समान वाटणी जर झाली
तरच तुम्ही विकास झाला असं म्हणू शकता. म्हणजे बोटावर मोजण्या एवढे लोक श्रीमंत आहेत आणि खूप सारे लोक गरीब आहेत, त्याला तुम्ही विकास नाही म्हणणार. म्हणून आर्थिक विकासामध्ये योग्य कल्पना येण्याकरता उत्पन्नाची वाटणी कशी झाली पाहिजे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण का, जनता खूप श्रीमंत आणि बऱ्याचदा जनसमूह दारिद्र्याचं जीवन जर जगत असेल, आपल्या भारतामध्ये असं आहे, तर त्याला तुम्ही आर्थिक विकास झालाय असं म्हणू शकत नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. 4 इंडिकेटर झाले. 5वा इंडिकेटर बघा, राहणीमानाचा दर्जा. उत्पन्न निर्देशकांमधील दोष टाळण्यासाठी राहणीमान, जीवनमान निर्देशांक वापरले जातात. समाजवादी विचारानुसार जर आपण बघितलं तर जीवन निर्देशक जो आहे ना, तो आर्थिक विकासाची चांगली कल्पना देऊ शकतो. कारण का, जीवनमानाचा दर्जा गरजा पूर्ण करण्याची क्षमता दर्शवतो. लक्षात ठेवा. म्हणजे आर्थिक विकासाच्या सगळ्या कार्यक्रमाचं फायनल जे ध्येय काय असेल, जनतेला सुखी समृद्ध जीवन प्राप्त करून देणं. बरोबर. म्हणून आपण काय म्हणतो की आर्थिक विकासाच्या सगळ्याच कार्यक्रमामध्ये किमान जीवनमानाची पातळी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो. शेवटचं सेंटेन्स लक्षात ठेवा. भांडवल निर्मितीचा दर, इथे जर तुम्ही बघितलं, राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्याच्यातून किती बचत होऊ शकते, त्यातून किती गुंतवणूक होऊ शकते, याची संभाव्यता, म्हणजे आर्थिक विकास हा याच्यावरती डिपेंड करतो की तुमचं राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्यातून तुम्ही बचत किती करणार, तुम्ही पुढे गुंतवणार किती, त्याच्यावरती डिपेंड करतो तुमच्या देशाचा विकास किती होणार आहे. बरोबर. जो देश जास्त गुंतवणूक करू शकतो तो जास्त आर्थिक विकास करू शकतो आणि अधिक आर्थिक विकास त्याचा होतो पण. ठीक आहे, ओके. म्हणून आपण काय म्हणतो, इथं जास्तीत जास्त भांडवल निर्मितीवर भर देणं आवश्यक आहे आणि आर्थिक विकासाच्या कार्यात भांडवल निर्मिती बालकाचं कार्य करते. अशा प्रकारचे सेंटेन्स विचारले जाऊ शकतात. भांडवल निर्मिती उपभोग प्रवृत्तीचा व्यस्तांक आहे. लक्षात ठेवा. म्हणून उपभोग प्रवृत्ती जर कमी तर बचत वाढते. उपभोग प्रवृत्तीचा व्यस्तांक, तुमचा उपभोग फार जास्त आहे, बचत कमी आहे, काय होणार आहे, तोटाच होणार आहे. बरोबर. तर असं तुम्हाला इथं म्हटलेलं आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, आर्थिक विकास मापदंडाचे दोष. इंडिकेटर्स बघितले, दोष पण बघूया. जस्ट 1 मिनिट थांबा. ओके, बघा, आर्थिक विकासाच्या मापदंडाचे दोष. इथे जर आपण बघितलं तर हे जे मापदंड आहे ना आर्थिक विकासाचा, याच्यामध्ये तुम्हाला विरोधाभास दिसून येतो. जसं की अल्प विकसित देशामध्ये उपभोग प्रवृत्ती कशी असते, अधिक असते. बरोबर. पण विकासासाठी उपभोगावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून बचत वाढून काय होतं, बचत वाढून गुंतवणूक वाढण्यास मदत होईल आणि दुसऱ्या बाजूने उपभोगाला वाढवणे म्हणजे विकसित अर्थव्यवस्थेला स्थिर राहण्यास मदत होते. ठीक आहे. तर हे दोष इथं तुम्हाला मापदंडाचे दोष दिसून येतात. सेकंड बघा, उपभोग आणि जीवनस्तर अत्यंत भ्रमात्मक शब्द असेल ज्यांचे निरपेक्ष मापन होतं का, होत नाही. लक्षात घ्या. कल्याणाच्या संकल्पनेत उत्पादन कशाचं, किती प्रकारचं करायचं, कसं करायचं हे पाहणं आवश्यक असतं. म्हणजे याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर राष्ट्रीय उत्पादन तर वाढेल, पण समाजातील ज्यांच्याकडे नाही हा वर्ग मात्र शोषण, नैतिक पतन, दुःख वाढल्यास त्यांचं योग्य कल्याण झाले असं आपण म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. त्याच्यामुळं हे मापदंडामध्ये तुम्हाला दोष दिसून येतात. ओके. मग आता हे आर्थिक विकासाचे निर्देशांक किंवा मापदंड काय आहेत बघा. इंडिकेटर्स जरी सांगितले जात असले तरी खरे मापदंड राष्ट्रीय उत्पन्न आणि प्रति व्यक्ती उत्पन्न यांच्यामध्ये अधिक महत्वाचं ठरतं. वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेसाठी एकच इंडिकेटर तुम्ही वापरू शकत नाही. त्याच्यामुळे विकसित अर्थव्यवस्थेसाठी लक्षात ठेवा बरं का, विकसित अर्थव्यवस्थेसाठी राष्ट्रीय उत्पन्न, अल्प विकसित अर्थव्यवस्थेसाठी प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या इंडिकेटरचा प्रामुख्याने विचार करायला पाहिजे. ओके, क्लिअर. जर तुम्ही हे पहिल्यांदाच सगळं ऐकत असाल, बघत असाल तर सगळं तुमच्या डोक्यावरून जाणार आहे. पण 2-3 वेळा लेक्चर जर रिपीट बघितलं तर तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहून जाईल. ओके. तर आपण इथं अल्प विकसित अर्थव्यवस्था, विकसित अर्थव्यवस्था, आर्थिक विकास बघितला. आता आपण वळूया आर्थिक वृद्धीकडे, ज्याच्यामधून तुम्हाला 2023 ला क्वेश्चन विचारला होता. आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी एक स्वाभाविक आणि सामान्य प्रक्रिया आहे. लक्षात घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या आधी. आर्थिक वृद्धी स्वाभाविक आणि सामान्य प्रक्रिया आहे, ज्याच्याकरता समाजामध्ये काय करावे लागतात, विशेष प्रयत्न करावे लागतात का, नाही. लक्षात घ्या, जी उन्नती हळूहळू आर्थिक आणि सामाजिक तत्वामध्ये होणाऱ्या परिवर्तनाचं कारण म्हणजे आर्थिक वृद्धी. ठीक आहे, लक्षात घ्या. आर्थिक विकास आणि वृद्धी आपण वापरतो शब्द, वर्तमानपत्रातून वाचतो, पण अर्थ समजतो का, नाही.
दोन्ही शब्दाचा अर्थ नीट समजून घेणं आवश्यक आहे. बरोबर. ओके. आर्थिक वृद्धी समजून घेताना नवी पिढी आणि जुनी पिढी यांची तुलना करणं गरजेचं ठरतं. बघा, नवीन पिढीला निश्चितच जुन्या पिढीपेक्षा अधिक सुखसोयी प्राप्त झाले. आता हे काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये, तुम्हाला माहितीये. जुनी लोक आपल्याला सांगतात आमच्या काळामध्ये असं होतं तसं होतं वगैरे वगैरे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, चांगलं जीवनमान, सहजासहजी उपलब्ध होतं. बरोबर. जुन्या पिढीपेक्षा चांगलं आहे. यालाच आपण काय म्हणतो? आर्थिक वृद्धी म्हणतो. बरोबर. मग एका विशिष्ट काळामध्ये वस्तू आणि सेवांच्या एकूण संख्येत वाढ होणं म्हणजे काय? आर्थिक वृद्धी झाली. बरोबर. परंपरागत मोजण्याच्या पद्धतीनुसार जसं जसं वास्तविक एकूण घरगुती उत्पन्नात वाढ म्हणजेच आर्थिक वृद्धी. लक्षात ठेवा, आर्थिक वृद्धीच्या नेहमी वास्तविक उत्पादनात मोजल्या जातात. आर्थिक वृद्धी नेहमी वास्तविक उत्पादनात मोजली जाते. आर्थिक वृद्धी दीर्घकाळात होताना दिसते. लक्षात ठेवा, जी एक क्रमिक आणि स्थिर गती देणारी परिवर्तन देणारी जी बचत आणि जनसंख्या यातील दरात सामान्य वृद्धीचा परिणाम आहे. ठीक आहे. आता हे जे स्पष्टीकरण आहे, दीर्घकाळ, क्रमिक आणि स्थिर गती देणारी, परिवर्तन देणारी, बचत आणि जनसंख्या यातील दरात सामान्य वृद्धीचा परिणाम, त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिलेला आहे वास्तविक उत्पन्नामध्ये मोजली जाते वगैरे वगैरे. हे सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि पुढे आपण बघतोय की आर्थिक वृद्धी, आता हे पॉइंट तुमच्या एक्झाम साठी महत्वाचे आहेत. IMP करा याला. आर्थिक वृद्धी वस्तू आणि सेवा यांच्या वाढीशी संबंधित आहे. वाढतं भांडवल, श्रमशक्ती, तंत्रज्ञान, मानवी भांडवल या सगळ्यांचा सहभाग आर्थिक वृद्धीमध्ये होतो. क्वेश्चन बनतो, आर्थिक वृद्धीचं मापन करताना उत्पादित वस्तू सेवांचं मापन एकूण घरगुती उत्पादनाच्या संदर्भात केले जाते. याच्यावरती पण क्वेश्चन बनलेला आहे. आर्थिक वृद्धीमध्ये वाढ करण्याचे काही मार्ग आहेत, जसं की तुम्ही भांडवलामध्ये वृद्धी करा, आर्थिक वृद्धी वाढेल. श्रमिकांची कार्यक्षमता वाढवा, तुम्हाला आर्थिक वृद्धीमध्ये वाढ दिसेल. उत्तम तंत्रज्ञान वाढवा, तुम्हाला आर्थिक वृद्धीमध्ये वाढ दिसेल. ठीक आहे. ओके. समाजातील काही घटकांना आपली उपभोग प्रवृत्ती कमी करून बचत गुंतवणुकीकडे वळवावी लागते. जी गुंतवणूक अर्थात योग्य प्रकारची असते, योग्य जागी असते, योग्य वेळी असते, ती उत्पादनात वाढ करते. हे उद्दिष्ट आर्थिक वृद्धी पूर्ण करते. ठीक आहे. त्याच्याबरोबर जर चांगली टेक्नॉलॉजीचा वापर केला असेल तर टेक्नॉलॉजीमुळे काय होतं, श्रमिक उपलब्ध भांडवलाच्या आधारे अधिक उत्पादन करू शकतात. बरोबर. जेवढं भांडवल आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन करू शकतात. इथं तुम्हाला बचत आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी सातत्याने संशोधनाची गरज असते असं इथं दिलेलं आहे. बचत आणि गुंतवणूक वाढली तर आर्थिक वृद्धी वाढणार आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला, तर इथं आपला आर्थिक वृद्धी पर्यंतचा जो पार्ट आहे तो संपतो. याच्यानंतर पुढचा पार्ट आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊया. तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर काही तुमचे डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे. टेक केअर. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी स्पेशल लेक्चर सिरीज आपण इथे अपलोड करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. इकॉनॉमिक्स हा जो सब्जेक्ट आहे, जसं मी पाठीमागच्या सेशनमध्ये बोलले होते की विद्यार्थ्यांना थोडंसं टेन्शन राहतं या सब्जेक्टचं. कारण का, कंबाईंडला जे तुम्हाला अर्थशास्त्र विचारलं जातं त्याच्यामध्ये आणि राज्यसेवेच्या या सिलेबसमध्ये थोडासा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, इथं थोडेसे प्रॉब्लेम येतात. तर प्रॉब्लेम कधी येतात, जर तुम्ही सिलेबस प्रॉपर जर बघितला नसेल. आर्थिक आणि सामाजिक विकास असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला पाठीमागचं जे सेशन होतं, पाठीमागच्या 2 सेशन मधून बऱ्यापैकी समजलं असेल की आपल्याला नक्की अर्थशास्त्रामध्ये काय विचारलं जातं. ठीक आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी राज्यसेवा 2025 ची प्रिपरेशन करतायत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी प्रॉपर सगळी बुकलिस्ट आपल्या या चॅनल आपल्या या वेबसाईट वरती मिळून जातील. सोबतच आपली पुस्तकं Amazon आणि फ्लिपकार्ट वरती पण अवेलेबल आहेत. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर बुक स्टोअरला जाऊन तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. ठीक आहे. ओके. आता सध्या जे विद्यार्थी राज्यसेवेची परीक्षा देणार आहेत, जुलैमध्ये जी तुमची परीक्षा आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी रिव्हिजनसाठी तुम्हाला इथं कॉम्प्रिहेन्सिव्ह आपला ठोकळा मिळतोय. खूप सारे क्वेश्चन आहेत तुम्हाला याच्यामध्ये सॉल्व्ह करायला. प्रॅक्टिस म्हणून आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेच पाहिजेत. म्हणजे ज्या फॉर्मॅटमध्ये आपली एक्झाम आहे वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये, तर हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न तुम्हाला
इथं सोडवायला मिळत आहेत. म्हणजे आयोगाच्या क्वेश्चन पेपर सोबतच तुम्ही आपल्या पुस्तकामधून प्रत्येक सब्जेक्टचे 500+ क्वेश्चन तुम्हाला इथं मिळत आहेत, जेणेकरून आपली तयारी इथं व्यवस्थित होईल. ठीक आहे. ओके. तर 23चा जो डाटा आहे पूर्वार्धातील अधिकृत आकडेवारी पुस्तकामध्ये आहे. 22चा क्वेश्चन पेपर पण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे, जो 22चा झालेला क्वेश्चन पेपर आहे तो. ठीक आहे. ओके. बाकी तुम्हाला विद्यार्थ्यांना डाऊट असतो की मॅडम मग याच्यामध्ये थेरी आहे का, मग फक्त प्रश्नच आहेत का? तर थेरी आणि प्रश्न दोन्ही तुम्हाला पुस्तकामध्ये मिळत आहे. ओके. चला तर आपण स्टार्ट करूया आपल्या सेशनला. तर आजचं आपलं सेशन आहे इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. पाठीमागचा जर क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघितला, आर्थिक वृद्धी आणि विकास या ज्या संकल्पना आहेत ना, याच्यावरती आयोगाने डेफिनेशन विचारलेले आहेत आणि या संकल्पनांवरती क्वेश्चन पण विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारला, पण सिलेबसची जी डेप्थ आहे ना, ती डेप्थ वरचीवर वाढतच चाललेली आहे. म्हणजे आपण एक डेफिनेशन करू की बाबा 22ला 23ला डेफिनेशन विचारली होती, 24ला पण डेफिनेशन विचारतील, मी तेवढंच करतो. ओके. तर तसं नाहीये, 24ला पुन्हा काहीतरी नवीन विचारतील. ठीक आहे. ओके. सिलेबस व्यवस्थित लक्षात घेऊन या परीक्षेची जी डेप्थ आहे ना, ती डेप्थ तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या, जेणेकरून आपल्याला इथं जी आपली पूर्व परीक्षा आहे त्या पूर्व परीक्षेला आपल्याला फेस करता येईल. ओके. जस्ट एक मिनिट थांबा. ओके. चला तर आपण घेत आहोत हा टॉपिक इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता याच्यामध्ये बघा सांगण्यासारखं कंटेंट भरपूर आहे, तर थोडक्यात मी इथं रिव्हिजनच्या हेतूने काही कंटेंट घेतलेला आहे. आर्थिक वृद्धीची व्याख्या बघा, टॉपिक तुम्हाला सिलेबस मध्ये दिलाय बरोबर. पाठीमागचा जो क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला शुम्पीटर यांच्या व्याख्येवरती क्वेश्चन होता. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना माहित असेल की शुम्पीटर यांच्या व्याख्येवरती क्वेश्चन होता बरोबर. आता विद्यार्थ्यांना हे तर माहित असतं की आपल्याला सिलेबस मध्ये आर्थिक वृद्धी हा टॉपिक आहे. ओके. मग इथं आपलं काम काय असलं असतं की आर्थिक वृद्धी म्हणजे काय ही संकल्पना आपली क्लिअर पाहिजे बरोबर. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धीबद्दल जेवढ्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण बघितल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी आणि विकास याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहित पाहिजे. ओके. क्लिअर. त्याच्या पुढे पण आपल्याला प्रतिमान आहेत, हिरा डोमर प्रतिमान असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍझम्पशन असतील, ते पण तुम्हाला पुढे विचारले जाऊ शकतात. पण इथं तुम्हाला 23ला आयोगाने काय केलं होतं, 23ला आयोगाने तुम्हाला डायरेक्ट शुम्पीटर यांच्या डेफिनेशन वरती क्वेश्चन विचारला होता. तिथं तुम्हाला प्रॉपर शुम्पीटर यांची डेफिनेशन माहीतच असायला हवी होती, किंवा जर तुम्ही आर्थिक वृद्धी म्हणजे काय ही संकल्पना जर एकदम व्यवस्थित वाचली असती तरी पण थोडाफार तिथं फायदा झाला असता. थोडाफार म्हणते मी, कारण का तुम्हाला प्रॉपर तिथे शुम्पीटर यांची डेफिनेशन विचारली म्हणजे तर आपल्याला त्यांचं मत जे आहे आर्थिक वृद्धीबद्दल ते माहित असायलाच पाहिजे. ठीक आहे. तर आर्थिक वृद्धी म्हणजे अर्थव्यवस्थेत दीर्घकाळ संतपणे आणि सातत्याने होणारा बदल होय. बचत दर व लोकसंख्या ह्यात जी सामान्य वाढ घडून येते त्यामुळे वृद्धीमध्ये बदल होत असतो. ही आहे शुम्पीटर यांची व्याख्या आणि याच्यावरतीच आपल्याला 2 मार्काला प्रश्न विचारला होता. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला नेक्स्ट बघा, प्राध्यापक जे के मेहता यांची एक डेफिनेशन आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे की जे वृद्धीच्या इथं वृद्धी करा, वृद्धीच्या काळामध्ये होणारे बदल हे कसे असतात, मात्रात्मक असतात. वृद्धीच्या काळात होणारे बदल हे मात्रात्मक असतात. किंडलबर्जर यांची एक डेफिनेशन आहे, आर्थिक वृद्धी ही उत्पाद वाढ घडवून आणते. लक्षात घ्या. किंडलबर्जर यांची याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी डेफिनेशन आहे ना ती आयोगाने विचारली तुम्हाला 2 मार्काला. नेक्स्ट बघा, श्रीमती उर्सुला हिक्स. उर्सुला हिक्स यांची पण डेफिनेशन आहे. उर्सुला हिक्स काय म्हणतात बघा, विकसित देशांमधील वाढीची प्रक्रिया म्हणजे वृद्धी. विकसित देशामधील वाढीची प्रक्रिया म्हणजे काय, वृद्धी होय, असं उर्सुला हिक्स यांचं इथं मत आहे. आपल्याला विचारलं होतं शुम्पीटर यांचं मत. ठीक आहे. ओके. क्लिअर. तर या डेफिनेशन वरती क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर आता काही एक्स्ट्रा व्हॅल्यू ऍडिशनल कंटेंट मी तुम्हाला इथे देत आहे. आर्थिक वृद्धीचे निर्देशक घटक किंवा वैशिष्ट्य काय आहेत. बघा इथं आपल्याला निर्देशक घटक किंवा वैशिष्ट्य आधी बुलेट पॉइंट्स मी सांगते. आर्थिक वृद्धीचा पहिला घटक आहे लोकसंख्या आणि दरडोई उत्पन्न यांची जलद वाढ. त्याच्यानंतर दुसरा आहे उत्पादकतेत होणारी वाढ. कारण पहिल्यांदा जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर सिंपल क्वेश्चन विचारला जाईल की खालीलपैकी आर्थिक वृद्धीचे निर्देशक किंवा वैशिष्ट्य कोणती आहेत.
मग पहिला ऑप्शन असेल लोकसंख्या, दरडोई उत्पन्न यांची जलद वाढ, दुसरा असेल उत्पादकतेत होणारी वाढ, किंवा तिसरा असेल संरचनात्मक रूपांतरणाचा उच्च दर, चौथा ऑप्शन तुम्हाला असेल शहरीकरण किंवा नागरीकरण. नागरीकरणावरती पण तुम्हाला क्वेश्चन होता 2023चा क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघा. ठीक आहे, विद्यार्थी इकॉनॉमिक्सचा असा अभ्यास करत नाहीत. प्रभाव क्षेत्रातील वृद्धी हा एक घटक आहे. श्रमिक वस्तू आणि भांडवल यांचा आंतरराष्ट्रीय प्रभाव हाही एक घटक आहे. तर हे घटक जे बुलेट पॉइंट्स आहेत हे तुम्हाला विचारतील आणि त्याच्याही पुढे जाऊन या घटकामध्ये जे एक्सप्लेनेशन आपल्याला दिले ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. तर लोकसंख्या आणि दरडोई उत्पन्नात वेगाने वाढ होणे हे वृद्धीचं एक वैशिष्ट्य किंवा निर्देशक आहे. आता बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की काय अवघड आहे, वृद्धी म्हणजे काय आम्हाला माहिती आहे, बरोबर, आम्ही तिथे इझिली सांगू शकतो की वृद्धी म्हणजे काय. पण एक्झामच्या टेम्परामेंटमध्ये सगळ्याच गोष्टी तिथं रिकॉल करायला किंवा खूप जास्त वेळ द्यायला आपल्याला पॉसिबल नसतं. पेपर कव्हर करायचा असतो. त्याच्यामुळं जो काही अभ्यास तुम्ही करताय, मी वारंवार रिव्हिजन आणि परफेक्शनचा मुद्दा तुम्हाला सांगते, तो भाग तुम्ही परफेक्ट केला पाहिजे. तर बघा, लोकसंख्या आणि दरडोई उत्पन्नामध्ये वेगाने वाढ होते हे वृद्धीचं एक वैशिष्ट्य किंवा निर्देशक आहे. वृद्धीच्या कालखंडामध्ये लक्षात ठेवा बरं का, हा पॉइंट महत्वाचा आहे. जर तुम्हाला आर्थिक वृद्धी या संकल्पनेवरती क्वेश्चन विचारला तर वृद्धीच्या कालखंडामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग, उत्पादन वाढीचा वेग आणि दरडोई उत्पन्न वाढीचा वेग कसा असतो, जास्त असतो. तुम्हाला आयोग देईल कमी असतो. ठीक आहे, ओके, तुम्हाला आयोग काय देईल, कमी असतो. लक्षात ठेवा, फक्त एक एक शब्द इथं चेंज करतात. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, आर्थिक वृद्धीच्या काळामध्ये कशा कशाचा वेग जास्त असतो, लोकसंख्या वाढीचा वेग, उत्पादन वाढीचा वेग आणि दरडोई उत्पन्न वाढीचा वेग कसा असतो, जास्त असतो. इथं प्रति व्यक्ती उत्पन्नाचा तसेच लोकसंख्या वाढीचा उच्च दर, याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ एकूण उत्पादनातील वाढीचा उच्च दर. ठीक आहे, ओके, इतकं तर आपल्याला समजतं, हे काही जास्त डिफिकल्ट नाही. त्याच्यानंतर दुसरा घटक बघा, उत्पादकतेत होणारी वाढ. नवीन टेक्नॉलॉजी, संशोधन, भांडवलाचा साठा, त्याचा उपयोग, श्रमिक संख्येमध्ये झालेली वाढ, श्रमिकांच्या कार्यक्षमतेत तंत्रज्ञानामुळे होणारी वाढ असेल, त्याच्यानंतर योग्य संघटन कौशल्य, या सगळ्यांमुळे काय होतं, श्रमिकांमुळे म्हणजे श्रमिकांची संख्या वाढली की आपोआप काय होतं, उत्पादकतेमध्ये इथं वाढ घडून आलेली आपल्याला दिसून येते. हे सगळं कशामुळे होतंय, वृद्धीमुळे होते. ओके. संरचनात्मक रूपांतरणाचा उच्च दर. आधुनिक वृद्धीच्या संरचनात्मक बदलात अर्थव्यवस्थेमध्ये पुढील बदल घडून येतात. कोणते बदल घडून येतात बघूया आपण. ठीक आहे, ओके. इथे बघा, इथे काय होतं, शेती क्षेत्रातून अकृषी कार्यामध्ये स्थलांतरण होतं, उद्योगातून सेवा कार्यात स्थलांतरण होतं, उत्पादनांच्या एककांमधील ह्याच्यामध्ये परिवर्तन होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आर्थिक पेढ्यांच्या सामूहिक संघटनामध्ये स्थलांतरण होतं. तर हे बदल कशामुळे होत आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. हे बदल होत आहेत संरचनात्मक रूपांतराचा उच्च दर. आधुनिक वृद्धीचं हे जे संरचनात्मक बदल आहेत ना, तर आधुनिक वृद्धीचे हे संरचनात्मक बदल काय घडवून आणतात, शेती क्षेत्रातून अकृषी कार्यात स्थानांतरण, उद्योगातून सेवा कार्यात स्थानांतरण, त्याच्यानंतर उत्पादनाच्या एककामध्ये होणारं परिवर्तन आणि आर्थिक पेढ्यांच्या सामूहिक संघटनात होणारं स्थानांतरण. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर शहरीकरण किंवा नागरीकरण. बघा, आधुनिक वृद्धीचं एक वैशिष्ट्य म्हणजे जे विकसित देशातील लोकसंख्येचे वाढते प्रमाण आहे ना, हे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये जास्त आहे, म्हणून आपण म्हणतो नागरीकरण. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. यालाच आपण शहरीकरण म्हणतो आणि शहरीकरण हा प्रामुख्याने औद्योगिकीकरणाचा परिणाम आहे. लक्षात ठेवा सेंटेन्स. ठीक आहे, की शहरीकरण हा प्रामुख्याने औद्योगिकीकरणाचा काय आहे, परिणाम आहे. ओके, क्लिअर. उद्योगात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या फायद्यांमुळे काय होतं, लोकसंख्येचं जास्त प्रमाण आपल्याला ग्रामीण क्षेत्राकडून शहरी क्षेत्राकडे दिसतं. वाहतूक, दळणवळण, यांत्रिक आणि तांत्रिक सुधारणा याची प्रचंड प्रगती झाली आहे. या सगळ्यांचा प्रभाव जे आहे, तो परिणाम जो आहे तो आपल्या जीवनमानावरती होतो. आता याची काही मी तुम्हाला एक्झाम्पल देत बसत नाही की टेक्नॉलॉजी आली, मग मिक्सर आला, मग वॉशिंग मशीन आली वगैरे, हे काय इतकं गरजेचं नाहीये, ते विनाकारण वेस्ट ऑफ टाइम आहे. ठीक आहे, ओके, तितकं समजतं आपल्याला. प्रभाव क्षेत्रातील वृद्धी. बघा, विकसित देशांचा प्रभाव इतर देशांमध्ये वाढत जातो. ओके, आणि आधुनिक काळामध्ये वाहतूक, दळणवळण ह्या झालेल्या क्रांतिकारक प्रगतीमुळे काय होतं, विकसित देश जो आहे ना, तो आपलं क्षेत्र जे आहे तो वाढवू शकतो. ओके, क्लिअर. त्याच्यात श्रमिक वस्तू आणि भांडवल यांचा आंतरराष्ट्रीय प्रभाव. इथे तुम्हाला कुझनेट्स
यांनी दर्शवून दिलेलं आहे की विकसित देशांवरून 3 घटकाचं स्थानांतरण वेगानं झालेलं आहे. ठीक आहे, ओके. तर या कुझनेट्स यांचा मुद्दा लक्षात ठेवा. विकसित, आता इथं 3 घटक कोणते? विकसित देशातील प्रगत तंत्रज्ञानामुळे वाहतूक दळणवळणामध्ये जी प्रचंड प्रगती झालेली आहे, बरोबर. त्याच्यामुळे काय झालंय, वस्तूंचा ओघ संपूर्ण जगभर सुरू झालेला आहे. कशामुळं? ही वाहतूक आणि दळणवळणामध्ये जी प्रगती झाली त्याच्यामुळं. केवळ वस्तू आणि सेवाच नव्हे तर भांडवलामध्ये सुद्धा स्थानांतरण जलद होतं, असं कुझनेट्स यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके. हे सगळं कशामुळे होतंय? हे सगळं वृद्धीमुळे होते, आर्थिक वृद्धीमुळे होत आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पॉइंट बघा, आर्थिक घटक. आता याच्यामध्ये इकॉनॉमिक फॅक्टर्स कोणते आहेत? भांडवल, बरोबर. भांडवलाची योग्य मात्रा आणि दर्जा असल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकते का? नाही होऊ शकत. प्रत्येक ठिकाणी भांडवल गरजेचं असतं, लक्षात घ्या. आणि जर भांडवलाची कमतरता असेल तर त्याच्यामुळे उद्योग असेल, व्यापार असेल, कृषी असेल, या क्षेत्राची प्रगती खुंटते. म्हणून भांडवलाची निर्मिती हा आर्थिक वृद्धीवर परिणाम टाकणारा महत्वाचा घटक आहे, लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये जर विचारलं तर आपल्याला माहित असावं, कारण का आर्थिक वृद्धीवरती क्वेश्चन प्रत्येक वर्षी विचारले जात आहे. ठीक आहे, ओके. भांडवल निर्मिती म्हणजे काय? भांडवली वस्तूमध्ये गुंतवणूक होय. लक्षात आलं? आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल. याच्या बाहेर क्वेश्चन जातच नाही, लक्षात घ्या. हे तर मी तुम्हाला जस्ट डेमो सेशन घेते, ओके. याच्या बाहेर क्वेश्चन इकॉनॉमिक्सचा जातच नाही. इकॉनॉमिक्सला आउट ऑफ मार्क्स मिळतात, हे लक्षात ठेवा. आर्थिक वृद्धी विरुद्ध आर्थिक विकास, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि ग्रोथ याच्यामध्ये काय फरक आहे बघा. आपण काय म्हणतो माहिती का, आजच्या काळामध्ये जर बघितलं तर आधुनिक काळामध्ये विकास क्रिया वृद्धी हा एक परवलीचा शब्द आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला विकास आणि वृद्धी सेमच वाटतं, लक्षात घ्या. सगळ्या जगामध्ये विकसित, विकसनशील, अल्पविकसित अर्थव्यवस्था दिसून येतात. पण ही स्थिर आहे का हो सिच्युएशन, की एखादा देश विकसित आहे तो विकसनशील आहे तो विकसित बनेल ना कधी ना कधी. म्हणजे ही सिच्युएशन स्थिर नाही, त्याच्यामध्ये काय होतंय, सातत्याने बदल होतोय. प्रत्येक देशाला आपली जी समोरची सिच्युएशन आहे त्याच्या पुढे जायचं आहे, बरोबर. आपला देश विकसनशील आहे, आपल्या देशाला विकसित बनायचं आहे. जे अविकसित देश आहेत त्यांना विकसनशील बनायचं आहे, सेम असं. तर इथं काय करतो, प्रत्येक देश असतो ना, तर हा जो त्यांच्या समोर प्रश्न असतो सद्यस्थितीचा, तर त्याला कसं सामोरं जायचं ते करताना लोकसंख्या, नैसर्गिक साधन सामुग्री, तंत्रज्ञान, प्रदर्शन प्रभाव, विज्ञान, परकीय भांडवल या सगळ्यांचा विचार करतो. आणि हा विचार करताना प्रत्येक देशाचा जो विकास आहे आणि वृद्धी आहे यातील अंतर समजावून घेणं तितकंच आवश्यक असतं. बघा, प्रत्येक देशाला सक्सेसफुल व्हायचं आहे, सोप्या भाषेमध्ये मी सांगते. मग हे करताना त्या देशाला खूप सारी आव्हानं असतात समोर. त्याच्यामध्ये मग सगळ्यात मोठं आव्हान लोकसंख्येचं असतं, लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि हा विचार करताना देशाचा विकास आणि देशाची वृद्धी याच्यामधलं अंतर समजावून घेणं हे पण सगळ्यात जास्त महत्वाचं असतं, बरोबर. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या शब्दांना कायमच महत्व आहे, लक्षात आलं? क्लिअर? नेक्स्ट बघा, इथं तुम्हाला जसं आपण डेफिनेशन बघितल्या, इथं पुन्हा तुम्हाला श्रीमती उर्सुला हिक्स यांची एक डेफिनेशन दिलेली आहे की अल्पविकसित देशांच्या समस्या ह्या उपयोगात न आणलेल्या संसाधनांचा विकास करण्याशी संबंधित आहेत. बघा, जे देश अल्पविकसित आहेत ना त्या देशांच्या समस्या ज्या आहेत ना त्या कसल्या समस्या आहेत? उपयोगात न आणलेल्या संसाधनांचा विकास करण्याशी संबंधित आहेत. आणि जे विकसित देश आहेत त्यांच्या समस्या ह्या वृद्धी या संज्ञेशी संबंधित असतात. म्हणजे वृद्धी आणि विकास यांच्याबद्दलच्या पण डेफिनेशन तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. ह्या देशांची बरीचशी संसाधने एका विशिष्ट मर्यादा पावेतो विकसित झालेली असतात. म्हणजे उर्सुला हिक्स यांनी अविकसित आणि विकसित ह्या दोन्ही देशांचा मुद्दा त्यांच्या डेफिनेशन मध्ये मांडलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मेडिसिनची व्याख्या. ठीक आहे, मेडिसिन म्हणजे पर्सन आहेत, लक्षात ठेवा. उत्पन्न पातळीवर वरच्या पातळीवर नेणं. बघा, उत्पन्न पातळी वरच्या पातळीवर नेणं याला विकसित किंवा संपन्न देशात आर्थिक वृद्धी म्हणतात. याच्या उलट अल्पविकसित देशामध्ये आर्थिक विकास म्हणतात. बघा, कंडिशन तीच आहे की उत्पन्नाची पातळी वरच्या पातळीवर न्यायची, बरोबर. पण विकसित देशामध्ये काय म्हणतात? त्याला आर्थिक वृद्धी म्हणतात. अविकसित देशामध्ये त्याला आर्थिक विकास असं म्हणतात. ओके, क्लिअर?
थर्ड बघा, शुम्पीटर यांची व्याख्या आहे, आर्थिक विकास म्हणजे स्थिर अवस्थेत एक निरंतर व स्वयंप्रेरित परिवर्तन आहे, जो सुरुवातीपासून वर्तमान संतुलन अवस्थेला नेहमी करता परावर्तित आणि विस्थापित करत असतो. आता अशा डेफिनेशनच एक्झाम मध्ये विचारल्या जातात. ठीक आहे, अशाच डेफिनेशन काय म्हणतात ते, आर्थिक विकास म्हणजे स्थिर अवस्थेमध्ये एक निरंतर आणि स्वयंप्रेरित परिवर्तन आहे. ओके, लक्षात आलं, जो सुरुवातीपासून वर्तमान संतुलन अवस्थेला नेहमी करता आपण काय बोललो की एखादा देश आहे तो अविकसित आहे, तो प्रयत्न करतोय ना विकसनशील होण्यासाठी, विकसित होण्यासाठी, तीच यांनी डेफिनेशन मधून सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर या 3 डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्या उलट आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात होणारे क्रमशः आणि सतत परिवर्तन. लक्षात ठेवा. तर आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी ह्या 2 संकल्पना आपल्या इथे व्यवस्थित क्लिअर झालेल्या आहेत. आणि हे जे परिवर्तन असतं ना, दीर्घकाळात आणि सतत होणारं परिवर्तन आर्थिक वृद्धी म्हणतो आपण, हे बचती व लोकसंख्या दर यात संतपणे होणाऱ्या वाढीमुळे घडून येतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती तुम्हाला प्रिलियमला क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि अर्थशास्त्रात मोठ्या प्रमाणात अर्थशास्त्रज्ञांनी ही जी व्याख्या आहे याचा स्वीकार पण केलाय. प्रक्रिया, वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न, दीर्घकालीन किंवा निरंतर वृद्धी. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. ओके, हेरॉल्ड आणि डोमर यांचं प्रारूप बघण्याच्या अगोदर काही मुद्दे आपल्याला इथं बघायचे आहेत. ओके, तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यातला जो डिफरन्स आहे तो आपण इथं बघूया. तर आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक वृद्धी म्हणजे काय, या दोन्ही संकल्पना जेव्हा आपल्या क्लिअर होतात त्याच्यानंतर आपण पुढे प्रारूप जे आहेत ना, फॉर एक्झाम्पल हेरॉल्ड डोमर प्रतिमान वगैरे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, बघा, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास डेफिनेशन, संकल्पना व्यवस्थित करा, मार्क्स मिळतील. आर्थिक वृद्धीची संकल्पना विकसित अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आर्थिक वृद्धीची जी संकल्पना आहे ती कशाशी संबंधित आहे, विकसित अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. ठीक आहे, आर्थिक विकासाची संकल्पना विकसनशील देशाशी संबंधित आहे. सगळ्यात महत्वाचा फरक, उपयोगात असलेल्या संसाधनांचं कार्यक्षम पुनर्वितरण आर्थिक वृद्धीशी संबंधित असतं. बेकार पडून असलेल्या संसाधनांचा उपयोग करण्याचे प्रयत्न आर्थिक विकासाशी संबंधित असतात. ठीक आहे, ओके. थर्ड मुद्दा आहे आर्थिक वृद्धी मधला, आर्थिक प्रक्रिया संतपणे होणारी आणि दीर्घकालीन स्वरूपाची असते. कशामध्ये, आर्थिक वृद्धीमध्ये. आर्थिक विकासामध्ये आर्थिक प्रक्रिया ही स्वयंपूर्ण आणि तुटक किंवा खंडित असते. सतत विकास होत नसतो, लक्षात घ्या. ठीक आहे, तुटक किंवा खंडित असते. चौथा मुद्दा बघा, मी थोडस झूम करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला बघा, तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास आपण डिफरन्स बघतोय. चौथा मुद्दा बघा, अर्थव्यवस्थेतील सगळ्या संसाधने विकसित असतात. आर्थिक वृद्धीमध्ये जर तुम्ही बघितलं, अर्थव्यवस्थेमधली सर्व संसाधने विकसित असतात, म्हणून अशा अवस्थेला आर्थिक वृद्धी म्हणतात. इकडे जर तुम्ही बघितलं, पुरेशा ज्ञान विज्ञानाअभावी जे उपलब्ध संसाधन आहेत ना त्याचा वापर शक्य नसतो. बरोबर, त्याच्यामुळे काय होतं, आर्थिक विकासात संसाधनांचा योग्य उपयोग करणेच काय असतं इथं महत्वाचं ठरतं. पाचवा मुद्दा बघा, आर्थिक वृद्धीमध्ये सरकारी मार्गदर्शनाची आणि मदतीची फारशी आवश्यकता नसते. विकासासाठी इतर सरकारी मदतीची आवश्यकता असते. लक्षात ठेवा, आर्थिक वृद्धीमध्ये प्रगतीची एक किंमत पातळी गृहीत धरूनच वृद्धीची प्रारूपे मांडण्यात येतात. मात्रात्मक उत्पादनाची इथं आवश्यकता नसते. इकडे काय होतं, प्रगतीच्या विशिष्ट पातळी अभावी विकास होतच नाही. आपण बोललो ना, तुटक होतो, खंडित होतो, म्हणजे इथं अधिक गुणात्मक परिवर्तनाची गरज असते. सातवा मुद्दा बघा, या अवस्थेमध्ये नवनिर्मितीची शक्यता कमी असते. ऑलरेडी सगळा त्यांनी जे संसाधनांचा वापर केलेला असतो. बरोबर, इथं नवीन शक्तीद्वारे नवमूल्याची निर्मिती केली जाऊ शकते. इथं जर तुम्ही बघितलं, आर्थिक वृद्धी स्थैतिक संतुलनाची एक अवस्था आहे. लक्षात घ्या, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. गतिशील संतुलनाची अवस्था आहे आणि इथं वेगाने प्रगती करीत असते. लक्षात आलं,
तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याच्यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स सगळ्यात महत्वाचा आहे आपण समजून घेणं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास म्हणजे काय, हे जे 8 पॉइंट आहेत ना, या 8 पॉइंट वरतीच तुम्हाला पुढे जाऊन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हेरॉल्ड डॉम्बर यांचं जे प्रतिमान आहे ते प्रतिमान डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया. ठीक आहे, सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. डेफिनेटली जेव्हा राज्यसेवेचा पेपर होईल तेव्हा तुम्ही कमेंट करून सांगाल की मॅडम इथूनच क्वेश्चन आले होते. चला भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.